हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि यामध्ये आपण मोटार वाहन अधिनियम 1988, मोटार वाहन कायदा 1988 यावरील प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित केअरफुली पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, मोटार ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय मोटार वाहन चालविणे यासाठी कोणत्या कलमाप्रमाणे दंड शिक्षा होते? कोणत्या कलमाप्रमाणे? तर कलम 181 नुसार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कलम 181 मोटार वाहन कायदा 1988. ओके, आता पहा मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पहा तुमच्यासाठीचा प्रश्न, महाराष्ट्र वाहन अधिनियम 1988 मध्ये शिकाऊ व्यक्ती लायसन्स याची व्याख्या कोणत्या कलमान्वये सांगितली आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा पहा, महाराष्ट्र वाहन अधिनियम 1988 मध्ये शिकाऊ व्यक्ती लायसन्स याची व्याख्या कोणत्या कलमान्वये सांगितली आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये वेग मर्यादा माहिती ही कोणत्या कलमा अंतर्गत दिलेली आहे? वेग मर्यादा या संबंधीची माहिती कलम 112 मध्ये दिलेली आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कलम 112 मोटार वाहन कायदा 1988. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मोटार वाहन अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? पहा, मोटार वाहन अधिनियम 1988 या वर्षी अस्तित्वात आला. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 1988. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत? पहा, मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत? तर मद्यपान करून वाहन चालविणे हे चुकीचं आहे. सीट बेल्टचा वापर करणे हे बरोबर आहे. मग दोन्ही बरोबर? पहा, फक्त बरोबर. म्हणजे आपल्याला काय विचारलंय? बेकायदेशीर बाबी. मग बेकायदेशीर काय आहे? तर मद्यपान करून वाहन चालविणे हे बेकायदेशीर आहे. म्हणून योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, फक्त बरोबर. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. वाहन चालकाने मद्यपान करून वाहन चालवले असता डॅश डॅश. पहा, वाहन चालकाने मद्यपान करून वाहन चालवले असेल तर त्यास कायदेशीर परवानगी नाही. ओके, म्हणून त्याला काय होईल? तर कारवाई होईल. बरोबर, मग तसा पर्याय कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कारण त्याला मद्यपान करून वाहन चालवणे याला परवानगी नाहीये. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. वाहनामध्ये डॅश डॅश ठेवू नये, वाहनामध्ये स्फोटक ज्वलनशील पदार्थ ठेवू नये. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ज्वलनशील पदार्थ. त्यानंतर पुढे पाहूया. श्वासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे मापन करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? पहा, श्वासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे मापन करण्यासाठी ब्रेथ अनालायझर हे उपकरण वापरले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ब्रेथ अनालायझर. त्यानंतर समोरचा प्रश्न, दारू पिलेल्या व्यक्तीने वाहन चालविल्यास व त्याच्या उच्छ्वासाची तपासणी केल्यास चाचणीच त्याच्या रक्तात प्रत्येक 100 मिली रक्तात डॅश डॅश मिलीग्रॅम पेक्षा अधिक अल्कोहोल आढळल्यास तो गुन्हा आहे. पहा, 30 मिलीग्रॅम पेक्षा जर अधिक अल्कोहोल आढळलं मित्रांनो 100 मिली रक्तात तर तो गुन्हा असतो. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 30. समोरचा प्रश्न पाहूया.
मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये मद्यार्काची रक्तातील कमाल पातळी किती निश्चित केलेली आहे? पहा 1988 अन्वये मद्यार्काची रक्तातील कमाल पातळी आत्ताच आपण पाहिलं 30 ml प्रति 100 मिली रक्तात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 30 ml पर 100 ml. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मोटार वाहन कायदा 1988 नुसार कारसाठी निर्धारित केलेली वेग मर्यादा किती आहे? पहा, कारसाठी निर्धारित केलेली वेग मर्यादा 80 नाही, 100 नाही, 120 नाही. आपण मागे पाहिलं 40 किलोमीटर आहे कारसाठी, बरोबर. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कोणतीही वेग मर्यादा योग्य नाही. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 43 नुसार मोटार वाहनांची तात्पुरती नोंदणी केलेला कालावधी जास्तीत जास्त डॅश डॅश एवढा आहे. पहा, तो कालावधी असतो 1 महिन्याचा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महिना. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला? पहा मित्रांनो, मोटार वाहन कायदा पुढेच आहे थंबनेलला येतो तर 1988, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1988. त्यानंतर पुढे पाहूया. मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र, परवाना इत्यादी याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडकवून ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर तो कलम 207 मध्ये दिलेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 207. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मालवाहू वाहनांकरिता मालाची जमिनीपासून उंचीची कमाल मर्यादा किती असते? तर ती असते 3.8 मीटर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 3.8 मीटर. त्यानंतर समोरचा प्रश्न. गाडी चालवत असताना आपणास कोणाचा फोन आल्यास आपण प्रचलित कायद्यानुसार काय कराल? तर आपण काय करायचं? फोन घ्यायचा नाही. सिंपल आहे, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 फोन घेणार नाही. त्यानंतर पुढे पाहूया. नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास किती दिवसाच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाबद्दल माहिती दिली पाहिजे? तर ती 14 दिवसांच्या आत दिली पाहिजे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 14 दिवसाच्या आत. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमान्वये का बंधनकारक आहे? तर अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता किती आहे? मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता त्याच्या परवान्याच्या मर्यादेनुसार असते, बरोबर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 परवान्यानुसार मर्यादा असते. त्यानंतर पुढे पाहूया. मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करणे संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे? तर ती आहे कलम 122 मध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मोटार वाहन कायदा कलम 122. त्यानंतर समोरचा प्रश्न. धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे यास खालील कोणत्या कायद्यान्वये व कलमान्वये अपराध आहे? तर धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे यास कलम 184 या नुसार अपराध आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कलम 184 मोटार वाहन अधिनियम 1988. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. दारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तींवर मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते? तर ती कलम 185 नुसार कारवाई करता येते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 185. त्यानंतर पुढे पाहूया.
लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम डॅश डॅश प्रमाणे गुन्हा होतो. लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम 177 अ नुसार गुन्हा होतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 177 ए. त्यानंतर समोरचा प्रश्न, मोटार वाहन कायद्याचे कलम 129 हे कोणत्या नियमभंगासंबंधी आहे पहा. मोटार वाहन कायद्याचे कलम 129 हे हेल्मेट न वापरणे या नियमभंगासंबंधी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हेल्मेट न वापरणे. त्यानंतर समोरचा प्रश्न, मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये. त्यानंतर पुढे पाहूया, वाहतूक नियमाकरिता लागू असणारा खालीलपैकी कोणता कायदा हा योग्य बरोबर आहे पहा. वाहतूक नियमाकरिता लागू असणारा कोणता कायदा योग्य बरोबर आहे तर मोटार वाहन कायदा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मोटार वाहन कायदा. ओके, पुढे पाहूया, समजा तुम्ही वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत आहात. जर एखाद्या वाहन चालकास आपण मागणी केल्यावर त्याच्याकडे विहित वाहन चालक परवाना नसेल तर आपण कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमानुसार कार्यवाही कराल तर कलम 181 नुसार कार्यवाही करेल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मोटार वाहन कायदा 1988 कलम 181. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न पाहिले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत. चला, तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत. योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा. हा प्रश्न आत्ताच आपण पाहिलेला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत. ओके, चला, तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, त्यानंतर श्वासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे मापन करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते. चला, या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतरचा प्रश्न, मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला. हा देखील आपण प्रश्न पाहिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये आपण मोटार वाहन कायदा 1988 या संदर्भातील मोटार वाहन अधिनियम 1988 यावरील प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. ओके, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.